लोकसभा विधानसभा निवडणुका वेळेवर झाल्या, मात्र गेली 5 वर्ष निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या मनपा, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायतीच्या निवडणुकांना मात्र अजूनही मुहूर्त लागत नाहीये। सर्वोच्च न्यायालयाची तारीख पे तारीख सुरू असल्यानं राज्य निवडणूक आयोगही हातावर हात बांधून गप्प बसलेलं आहे। इकडे या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारभार मात्र प्रशासक राजमुळे हुकुमशाही पद्धतीनं सुरू आहे। 5 वर्षांपासून लोकप्रतिनिधीच नसल्यानं समस्यांचा पाढा वाचावा कुणाकडे, जाब विचारावा तरी कुणाला, असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे। निवडणुका लांबवण्यामागे नेमकं कारण आहे तरी काय, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। साधारणतः मार्च एप्रिल 2020 मध्ये काही महापालिका निवडणुकांचा कार्यकाळ संपला, मात्र त्याआधीच जानेवारीपासूनच कोविड महामारीचं संकट आल्यामुळे सरकारनं या निवडणुका पुढे ढकलल्या। नंतर कोविडचं संकट सरलं तरी वेगवेगळ्या कारणांमुळे या निवडणूक लांबतच गेल्या आहेत। पूर्वी 5-6 मनपाच्या निवडणूक रखडल्या होत्या, मात्र या 5 वर्षात आलेल्या सर्वच राज्य सरकारांनी सोयीची भूमिका घेतल्यामुळे आज घडीला राज्यातील 29 महापालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे। तेथील स्थानिक अधिकारी व सत्ताधारी यांच्या संगनमतानं कारभार सुरू आहे। नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यच नसल्यानं सामान्य माणसाचा आवाज यंत्रणेपर्यंत पोहोचत नाहीये। मात्र सर्वात मोठ्या लोकशाहीचा दावा करणाऱ्या महाराष्ट्रातील सरकारला, न्याय व्यवस्थेला मात्र याच्याशी काहीही देणं घेणं नसल्याचं दिसून येतं। आधी कोविडचं कारण, नंतर वेगवेगळ्या सरकारांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी बदललेले प्रभाग, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, अशी अनेक प्रकरणं न्यायप्रविष्ट असल्यामुळे या निवडणुका लांबत चालल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिला वाद आहे। सर्वोच्च न्यायालयानं आधी स्थानिक निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणास परवानगी नाकारली होती, मात्र मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानंही ओबीसींचा एम्पिरिकल डेटा नव्यानं तयार करून ट्रिपल टेस्ट पूर्ण केली, त्याचा अहवाल कोर्टाला सादर केला। त्या आधारे खानविलकर यांनी या आरक्षणासह निवडणुका घेण्यास संमती दिली, पण त्याआधी परवानगी दिलेल्या स्थानिक निवडणुका आरक्षणाशिवाय आणि यानंतरच्या निवडणुका आरक्षणासह होतील असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र या दरम्यान राज्यात सत्ता बदल झाला व नव्या सरकारनं सर्वच निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याची परवानगी मागितली। यासाठी 92 नगर परिषदांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अजून पेंडिंग आहे। दुसरा वाद आहे मनपाच्या प्रभाग संख्येचा। 2021 मध्ये ठाकरे सरकारनं 3 नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर शिंदे सरकारनं कुरघोडी करत ठाकरेंचा हा निर्णय रद्द केला व पूर्वीप्रमाणे 4 सदस्यांचा प्रभाग असेल असं स्पष्ट केलं। या बदललेल्या निर्णयाविरोधातही कोर्टात याचिका दाखल आहे। 2024 या वर्षात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, त्यामुळे स्थानिक निवडणुकाही लगेचच घ्याव्यात, आपल्याला त्याचा फायदा होईल अशी त्यांची मागणी होती। तर याच वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं, त्यामुळे स्थानिक निवडणुका लगेच घेतल्या तर युतीला फायदा होईल असा त्यांचा दावा आहे। त्यामुळे या याचिका लवकरात लवकर निकाली निघाव्यात यासाठी दोन्ही गट आग्रही आहेत। 28 जानेवारी रोजी याबाबत निर्णायक सुनावणी होणार होती, पण कोर्टाकडे तेवढा वेळ नसल्यानं पुन्हा तारीख पे तारीखचे आदेश आलेत। आता 25 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होईल असं निश्चित करण्यात आलं आहे। आता याचिकाकर्ता आणि सरकारही सकारात्मक असल्यानं फेब्रुवारीतील सुनावणीत सर्व याचिका निकाली काढून मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी आशा आहे। मात्र तसं झालं तरी नेमक्या निवडणुका कधी होणार याचं उत्तर आज तरी कुणाकडे नाहीये। महाराष्ट्राच्या ग्रामीण व काही शहरी भागातही उन्हाळ्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात निवडणुका घेण्यास निवडणूक आयोग अनुकूलता दर्शवणार नाही। पावसाळ्यातही ते शक्य होणार नाही। मुंबई महानगरात पावसाचा जोर खूप असतो, ग्रामीण भागातही अनेक अडचणी असतात, त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच दसरा दिवाळीच्या दरम्यान ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये मनपा व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला पुढचे 8-9 महिने निवडणूक
प्रचारात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी वेळ मिळेल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते आणखी काही निर्णय घेऊ शकतील। एकूणच या निवडणुकांना होणारा उशीर सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावरच पडताना दिसतोय। विधानसभेतील पराभवामुळे आधीच गलित गात्र झालेल्या महाविकास आघाडीत मात्र लढण्यासाठी फारसा जोर राहिलेला नाही। तरीही या हंगामातील शेवटच्या राजकीय लढाईत लढण्यासाठी उसनं अवसान आणण्यासाठी त्यांनाही 8 महिन्याचा कालावधी मिळेल। तोपर्यंत सामान्य जनता मात्र प्रशासक राजमध्ये भरडली जाईल यात काहीच शंका नाही।